नमस्कार, मी सुधीर इंगळे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर. आज आकाशवाणी कोल्हापूरच्या माध्यमातून आपणा सर्व श्रोत्यांना मनोधैर्य योजनेबाबत माहिती सांगणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार तसेच ॲसिड हल्ल्यात बळी पडलेल्या पीडितांच्या पुनर्वसनासाठी दिनांक 2 ऑक्टोबर 2013 पासून मनोधैर्य योजना सुरू करण्यात आलेली आहे. परंतु त्यानंतर दिनांक 1 ऑगस्ट 2017 आणि दिनांक 30/12/2017च्या शासन निर्णयानुसार सदर मनोधैर्य योजनेमध्ये सुधारणा करून राज्यामध्ये नवीन सुधारित मनोधैर्य योजना अंमलात आणण्यात आलेली आहे. ॲसिड हल्ल्यामध्ये बळी पडलेल्या जखमी झालेल्या पीडितांप्रमाणेच ज्वालाग्राही ज्वलनशील पदार्थाच्या हल्ल्यामुळे बळी पडलेल्या पीडितांना देखील सदरची मदत मिळावी. त्याचबरोबर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 नुसार पोलीस धाडीमध्ये सुटका करण्यात आलेल्या 18 वर्षाखालील पीडित मुलींचा देखील सदर मनोधैर्य योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. सदरची मनोधैर्य योजना ही बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचारामध्ये पीडित बालक, ॲसिड हल्ल्यामध्ये पीडित असलेले महिला व पुरुष, त्याचबरोबर पोलीस धाडीत सुटका करण्यात आलेल्या 18 वर्षाखालील पीडित मुलींना लागू आहे. या मनोधैर्य योजनेनुसार पीडितास जे अर्थसहाय्य मंजूर करण्यात येते, त्या अर्थसहाय्याची जी प्रक्रिया आहे ती अशी आहे की घटनेसंदर्भातील FIRची प्रत आणि अन्य कागदपत्रे संबंधित पोलीस तपासणी अधिकारी हे ईमेलद्वारे अथवा अन्य माध्यमातून 1 तासाच्या आत संबंधित जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरण तसेच संबंधित जिल्हा महिला विकास अधिकारी यांच्याकडे पाठवतील. त्यानंतर संबंधित पीडित महिलेस वैद्यकीय व मानसिक आधार देण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या वन स्टॉप सेंटरमार्फत तात्काळ वैद्यकीय सेवा पुरवण्यात येईल. त्याचबरोबर वन स्टॉप सेंटर मार्फत पीडितास नजीकच्या शासकीय किंवा निमशासकीय किंवा खाजगी रुग्णालयाच्या माध्यमातून तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याबाबत देखील कार्यवाही करण्यात येते. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे कागदपत्रे प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 7 दिवसाच्या आत पीडितास 30,000 रुपये एवढी आर्थिक मदत पीडिताच्या वैद्यकीय उपचारासाठी तात्काळ मंजूर करून देण्यात येते. त्यानंतर सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरण हे 120 दिवसाच्या आत अर्थसहाय्याची रक्कम संबंधित पीडितास मंजूर करण्याबाबत कार्यवाही करते. त्यानंतर पीडितास मंजूर करण्यात आलेल्या एकूण रकमेपैकी 25% एवढी रक्कम व त्यामधून रक्कम रुपये 30,000 वैद्यकीय उपचारासाठी रोखीने अदा केले जातात आणि उर्वरित रक्कम पीडिताच्या किंवा पीडिताचे जे वारस असतील त्यांच्या खात्यामध्ये मुदत ठेव म्हणून ठेवली जाते. पीडित सज्ञान झाल्यानंतर सदर बँक खात्यातील रक्कम पीडिताच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येते. उर्वरित 75% रक्कम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत 10 वर्षासाठी मुदत ठेव म्हणून सदर पीडिताच्या किंवा पीडिताच्या वारसांच्या खात्यामध्ये ठेवली जाते. मनोधैर्य योजनेनुसार जी जिल्हा पातळीवर समिती गठीत करण्यात आलेली आहे, त्या समितीमध्ये जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हे अध्यक्ष असतात व त्या समितीमध्ये पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक किंवा त्यांचे प्रतिनिधी, निवासी उपजिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी किंवा महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक किंवा त्यांचे प्रतिनिधी, त्याचबरोबर अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी नामनिर्देशित केलेली महिला व मुलांचे सक्षमीकरण या क्षेत्रामध्ये काम करण्याचा अनुभव असलेली प्रतिष्ठित महिला तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, त्याचबरोबर सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे सर्व त्या मनोधैर्य योजनेनुसार गठीत करण्यात आलेल्या समितीचे सदस्य असतात. सदर समितीच्या आवश्यकतेनुसार वेळोवेळी बैठका आयोजित केल्या जातात व त्या बैठकांमध्ये मनोधैर्य योजनेनुसार प्राप्त झालेली प्रकरणे निर्णयाकरिता ठेवली जातात. सदर सुधारित मनोधैर्य योजनेअंतर्गत
पीडितांना जे अर्थसहाय्य मंजूर केले जाते ते असे की जर एखादी बलात्काराची घटना असेल आणि त्या घटनेमध्ये बलात्कार पीडितेस मानसिक धक्का बसून कायमचे मतिमंदत्व किंवा शारीरिक अपंगत्व आले असेल, तसेच सामूहिक बलात्कार व अशा प्रकरणी महिलेस गंभीर व तीव्र स्वरूपाची शारीरिक इजा झाली असेल किंवा बलात्काराच्या घटनेमुळे महिलेचा मृत्यू झाला असेल, अशा परिस्थितीमध्ये त्या पीडित महिलेस 10 लाखापर्यंत अर्थसहाय्य मंजूर केले जाते. आता ह्या मंजूर केलेल्या रकमेपैकी 75% रक्कम 10 वर्षासाठी पीडितेच्या नावे बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवण्यात येतात आणि उर्वरित 25% रकमेचा धनादेश पीडितेस तात्काळ अदा करण्यात येतो व या 25% रकमेपैकी रक्कम रुपये 30,000 पीडितेस वैद्यकीय उपचारासाठी तात्काळ उपलब्ध करून दिले जातात. बलात्काराच्या घटनेसंदर्भात पीडितेवर केवळ बलात्कार झाला असेल व दुसरी कुठलीही गंभीर इजा झाली नसेल किंवा तिला शारीरिक अपंगत्व आले नसेल किंवा मानसिक धक्का बसला नसेल, तर अशा परिस्थितीमध्ये सदर योजनेनुसार पीडितेस 3 लाख रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य मंजूर केले जाते आणि ह्या मंजूर रकमेपैकी 25% रक्कम पीडितेस तात्काळ उपलब्ध करून दिली जाते व उर्वरित 75% रक्कम पीडितेच्या बँक खात्यामध्ये 10 वर्षापर्यंत मुदत ठेव म्हणून ठेवली जाते. त्याचप्रमाणे बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण अधिनियम 2012 अंतर्गत जे पीडित बालकं असतात, तर अशा एखाद्या घटनेमध्ये पीडित बालकास कुठलाही लिंगभेद न करता, ते बालक असो अथवा बालिका असो, त्या बालकास त्या घटनेमध्ये कायमस्वरूपी मतिमंदत्व किंवा अपंगत्व आल्यास तसेच रक्कम रुपये 10 लाखापर्यंत आर्थिक सहाय्य मंजूर केले जाते आणि ह्या रकमेपैकी 75% रक्कम 10 वर्षापर्यंत पीडित बालकाच्या खात्यामध्ये मुदत ठेव म्हणून ठेवले जातात व उर्वरित 25% रक्कम पीडित बालकास तात्काळ उपलब्ध करून दिली जाते. त्याचबरोबर उर्वरित 25% रकमेपैकी 30,000 रुपये वैद्यकीय उपचारासाठी बालकास तात्काळ दिले जातात. तसेच सदर मनोधैर्य योजनेनुसार ॲसिड हल्ल्यातील पीडित महिला असो अथवा पुरुष असो, तर त्यांना देखील ह्या घटनेमध्ये त्यांचा चेहरा विद्रूप झाल्यास किंवा शरीराच्या कोणत्याही भागाची हानी झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास 10 लाख रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य मंजूर केले जाते व या रकमेपैकी 75% रक्कम 10 वर्षाकरिता पीडिताच्या बँक खात्यात मुदत ठेव म्हणून ठेवले जातात व उर्वरित 25% रक्कम पीडितास तात्काळ अदा करण्यात येते व ह्या 25% रकमेपैकी 30,000 रुपये पीडितेच्या वैद्यकीय उपचारासाठी दिली जाते. तसेच सदर ॲसिड हल्ल्याबाबत पीडितेचा चेहरा विद्रूप झालेला नसल्यास किंवा कोणत्याही प्रकारची शरीराची हानी झालेली नसल्यास किंवा अपंगत्व आलेले नसल्यास 3 लाखापर्यंत आर्थिक सहाय्य म्हणून रक्कम मंजूर केली जाते व या 3 लाखापैकी 75% रक्कम 10 वर्षाकरिता मुदत ठेव म्हणून ठेवली जाते व उर्वरित 25% रक्कम पीडितेस तात्काळ उपलब्ध करून दिली जाते. त्याचबरोबर ज्वालाग्राही, ज्वलनशील जसे की पेट्रोल, डिझेल, रॉकेल, स्वयंपाकाचा गॅस इत्यादीचा वापर करून केलेल्या हल्ल्यामध्ये जर पीडितेचा चेहरा विद्रूप झालेला असल्यास किंवा शरीराच्या कोणत्याही भागाची हानी झालेली असल्यास किंवा कायमचे अपंगत्व आलेले असल्यास 10 लाख रुपयापर्यंतचे आर्थिक सहाय्य मंजूर केले जाते व ह्यापैकी पीडितेचा चेहरा विद्रूप झालेला नसल्यास किंवा शरीराच्या कोणत्याही भागाची हानी झालेली नसल्यास किंवा अपंगत्व आलेले नसल्यास पीडितेला 3 लाखापर्यंत आर्थिक सहाय्य मंजूर केले जाते व सदर मंजूर रकमेपैकी 75% रक्कम पीडितेच्या खात्यामध्ये 10 वर्षाकरिता मुदत ठेव म्हणून ठेवली जाते व उर्वरित 25% रक्कम पीडितेस तात्काळ उपलब्ध करून दिली जाते. तर ही जी मनोधैर्य योजना आहे, ही योजना लागू करण्यामागचा उद्देश असा की सदर घटनेमध्ये पीडितेचे जे मनोबल आहे ते मनोबल उंचावण्यासाठी, तिला मानसिक आधार देण्यासाठी व ह्या घटनेमधून सावरण्यासाठी तिला ही सदरची आर्थिक सहाय्य म्हणून रक्कम मंजूर केली जाते, रक्कम दिली जाते. वैद्यकीय उपचारासाठी तिला तात्काळ ही रक्कम दिली जाते. तसेच मुख्य उद्देश म्हणजेच पीडितांचे पुनर्वसन करण्यासाठी ही जी आर्थिक सहाय्य म्हणून जी रक्कम आहे ती रक्कम पीडितांना मंजूर केली जाते. परंतु या संदर्भात आणखी काही बाबी शासन निर्णयामध्ये स्पष्ट केलेल्या आहेत. त्या म्हणजे
पीडितेने जर आपली न्यायालयासमोरील साक्ष फिरवल्यास किंवा अनुकूल अशी साक्ष न दिल्यास किंवा हेतुपुरस्सर जर पीडितेने न्यायालयासमोर खोटा जबाब दिल्यास किंवा खोटी केस केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आल्यास पीडितेला सदर मनोधैर्य योजनेनुसार मंजूर करण्यात आलेली रक्कम पीडितेकडून वसूल करण्यासंदर्भात देखील या शासन निर्णयामध्ये निर्देशित करण्यात आलेले आहे. धन्यवाद.